कावला उड कोकिला उड समीर चौगले उड. अदाम, काय चाललंय इथे? बरं, काय चाललंय? अ? लक्ष कुठे आहे तुमचं? लक्ष आहे सर माझं. आता हा कदम बोलला समीर चौगुलेच्या मी उड बोललो. अरे उड काय बोलायचं काय समीर चौगले उडतो काय हल्ली जाम उडतो माहिती नाही. कोणाच्या जीवावर उडतो काय माहिती. कधी पण विचार त्याला. आज सिंगापूर उद्या दुबई. फक्त घरी धैसरला जातो ना तर ब्रिज खालनं जातो. मी काय बोलता तुम्हाला कळतंय? तेच बोलतोय एक नंबर फालतुगिरी चालली वाचाऱ्याची कधीपासून बोलतोय हा गेम मला अजिबात आवडत नाही पण वेगळा गेम खेळूया मी त्याला बोललो आम्ही म्हणतोय तो गेम खेळूया कोणाची काठी किती मोठी आहे ते आपण खेळ खेळूया ना हा काय खेळ आहे का? कुठला कुठला गेम खेळायचा? कोणाची काठी किती मोठी आहे ते खेळ खेळू जागेवर या. कोणाची काठी किती मोठी? आता आठवलं सलाम मारायचं, सॅल्यूट मारायचं. आम्ही खेळ हे काय आहे? काय झालं? त्या परबांगडे चोरी झाली. अहो. तुम्हाला मी इन्व्हेस्टिगेशन करायला पाठवलेलं. पुराव्याची फाईलच नाही याच्यात. नाही काय झालं मी ते माझ्या मोबाईलची ना बॅटरी ना बंद झाली ते म्हणजे काही झाली संपली हो. ते मी हे बघत होतो पॉडकास्ट काय म्हणतात ना ते बघत होतो आणि ह्यांची मेमरी फुल झालेली. स्टोरेज पॅक कुठं कुठं काय शूटिंग करतात तर देवाला माहिती. तर त्या दिवशी काय झालं परवाच्या मोबाईलवर मी सगळं रेकॉर्डिंग केलं. खरं सांगू काय ते मी आणायला विसरलो साहेब. आय एम सॉरी. मला कळतंय का हो? अहो परबांगडे चोरी झाली. आपला डाऊट त्यांच्यावरच आहे. त्याच्या विरुद्धचा पुरावा त्याच्याच मोबाईल मध्ये शूट केला तुम्ही. चुकून म्हणजे मोबाईल काय करू मी तुम्हाला दोघांचं कळत नाहीये. प्रमोशन करा साहेब. बसा. रिटायर व्हायला आला दोघं इथे. एक्सपिरियन्स शून्य. पोलीस कसे पाहिजे? आरोपी पुरावा एका नजरेत आपण असं शार्पली इथे फिट केला पाहिजे. खरंय. याला म्हणतात कर्तव्य दक्षता. हा. पोलीस म्हणजे काय? काय? आम्हाला बोलतोय ना. थांबा. येणार आहे पुढचं वाक्य. कावला उड चिमणी उड अस्वल उड अस्वल उडतं कधी वासाड्या उडतं अस्वल उडत नाही काय अरे मग ते झाडावर कसं दिसतं आपल्याला असं चढत जातं उडल कसा अस्वल काहीतरी म्हणजे या झाडून त्या झाडून नाही उडत चढत असत नाही वासाड्या. अस्वल उडतं काय कधी मला वाटलं आपलं म्हणून हा चल हा बघ तुला एक कटिंग लागू झाली हा? हा, एक ठीक कटिंग आहे, ठीक आहे, पाजायची. चल, देतो, हा, देतो, चल चल. तू आता हा कावला उड कोकिला उड समीर चौगले उड. अदाम, काय चाललंय इथे? बरं, काय चाललंय? अ? लक्ष कुठे आहे तुमचं? लक्ष आहे सर माझं. आता हा कदम बोलला समीर चौगुलेच्या मी उड बोललो. अरे उड काय बोलायचं काय समीर चौगले उडतो काय हल्ली जाम उडतो माहिती नाही. कोणाच्या जीवावर उडतो काय माहिती. कधी पण विचार त्याला. आज सिंगापूर उद्या दुबई. फक्त घरी धैसरला जातो ना तर ब्रिज खालनं जातो. मी काय बोलता तुम्हाला कळतंय? तेच बोलतोय एक नंबर फालतुगिरी चालली वाचाऱ्याची कधीपासून बोलतोय हा गेम मला अजिबात आवडत नाही पण वेगळा गेम खेळूया मी त्याला बोललो आम्ही म्हणतोय तो गेम खेळूया कोणाची काठी किती मोठी आहे ते आपण खेळ खेळूया ना हा काय खेळ आहे का? कुठला कुठला गेम खेळायचा? कोणाची काठी किती मोठी आहे ते खेळ खेळू जागेवर या. कोणाची काठी किती मोठी? आता आठवलं सलाम मारायचं, सॅल्यूट मारायचं. आम्ही खेळ हे काय आहे? काय झालं? त्या परबांगडे चोरी झाली. अहो. तुम्हाला मी इन्व्हेस्टिगेशन करायला पाठवलेलं. पुराव्याची फाईलच नाही याच्यात. नाही काय झालं मी ते माझ्या मोबाईलची ना बॅटरी ना बंद झाली ते म्हणजे काही झाली संपली हो. ते मी हे बघत होतो पॉडकास्ट काय म्हणतात ना ते बघत होतो आणि ह्यांची मेमरी फुल झालेली. स्टोरेज पॅक कुठं कुठं काय शूटिंग करतात तर देवाला माहिती. तर त्या दिवशी काय झालं परवाच्या मोबाईलवर मी सगळं रेकॉर्डिंग केलं. खरं सांगू काय ते मी आणायला विसरलो साहेब. आय एम सॉरी. मला कळतंय का हो? अहो परबांगडे चोरी झाली. आपला डाऊट त्यांच्यावरच आहे. त्याच्या विरुद्धचा पुरावा त्याच्याच मोबाईल मध्ये शूट केला तुम्ही. चुकून म्हणजे मोबाईल काय करू मी तुम्हाला दोघांचं कळत नाहीये. प्रमोशन करा साहेब. बसा. रिटायर व्हायला आला दोघं इथे. एक्सपिरियन्स शून्य. पोलीस कसे पाहिजे? आरोपी पुरावा एका नजरेत आपण असं शार्पली इथे फिट केला पाहिजे. खरंय. याला म्हणतात कर्तव्य दक्षता. हा. पोलीस म्हणजे काय? काय? आम्हाला बोलतोय ना. थांबा. येणार आहे पुढचं वाक्य. पोलीस म्हणजे कर्तव्य तत्पर, कधीही न विसरणारा. ओ साहेब मला विसरताय तुम्ही साहेब मगापासून बसलो जाऊ दे ना काय बँकेत कस्टमर म्हणून उभा ठेवलाय तुला असा आवडवा? हा?
पाकिट मारलंयस पाकिट असतं काय हो हसत तोंड तुमचंच पाकिट मारताना पकडलंय त्याला माझं पाकीट मारलंय. आता आता कळतंय तुम्हाला मला माहितच नाही. आता रिॲक्ट कराल त्याच्यावर ओ ओ ओ साहेब मी पाकिट मारलंच नव्हतं साहेब. पाकिट मारलं नव्हतं मग किसा खोल किती बघायला हात घातलेलास नाही साहेब मी खिसा कापला होता पण पाकिट नव्हतं त्याच्यात साहेब. मग काय 2 बटाटा भजी टिश्यू मध्ये बांधून ठेवले होते. आता मला सांगा 2 बटाटा भजीसाठी कोणती केस करता येईल ना साहेब. बरं ते चपटे झाले होते भजी बसून बसून खाण्याचे पण लायकीचे नव्हते. आजच्या खिशात ठेवलंच पाहिजे तू काय वायसाडी पडली. कदम काय करू तुमचं मी काय मला खरंच एक कुठल्या वशिलावर झालात पोलीस भरती कळत नाही गप्पा छानपणा करू नको. बरोबर बोलतायत ते. एक नंबर ते पितृपक्ष आहेत माहिती आहे? पितृपक्ष नाही कर्तव्य दक्ष पितृपक्ष कुठला काढला कळत नाही काय कर्तव्य आहेत ना काय तर आहेत साहेब म्हणजे आहेत एक नंबर तुला सांगतो आजपर्यंत असं साहेब मी कधीच बघितलेलं नाही आहे. देव करो आणि तुमचा मेंदू मला मिलो साहेब. मला का नको मला पण पाहिजे त्यांचा मेंदू. मला पाहिजे ना. मला पाहिजे मी मेंदू. पहिल्यांदा मी मागितलं पहिलं बोललो. मला मेंदू पाहिजे हा. मला मेंदू पाहिजे अरे माझा मेंदू काय क्रेडिट कार्ड आहे भांडताय ते तुमच्याकडे आहेत मेंदू तुमचं वापरा ना त्याला गंज चढला तो कधी वापरणार आमच्याकडे मेंदू आहे हाय म्हणजे हे हरण्या काय? आपल्याकडे मेंदू आहे अरे पण आपलं कोण आपल्याला वापरला पाहिजे. अरे हो ना वापरू आपण पण आपलं कोण बोलत नाही तर कसं वापरायचं मग कोणी अरे ए आज साहेब बोलले ना वापरा मग वापरायला नको मेंदू हा, मग ठीक. आज वापरतो साहेब काय मेंदू. वापरतो. असे पोलीस भरती झालं मला खरंच कळत नाही कुठल्या पोलीस स्टेशनला माझी बदली झाली ना तेच कळत नाहीये हो ते आहे आलाय नुसता नमस्कार 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 रसिका हॅलो महिला नागरिक मॅडम कॅन यू आय हेल्प मी आय एम द सिनियर हलवदार दिस इज द हलवदार मोरे. हलवदार म्हणाला तो हवालदार असतं ना ते बोलू द्या मॅडम काय आहे ह्याच्यासाठी ना मुली आहेत ना पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या आहे बऱ्या त्या दिवशी आम्हाला कदमांचं ना इंग्लिश ऐकता येतं काय बरोबर ना रिअली मग तर मी ओळख करून देते नमस्कार नमस्कार मी रसिका हा. आणि आज माझा वाढदिवस आहे अरे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Thank you, thank you, वाढदिवसाच्या thank you. जाम भारी शुभेच्छा. Thank you. मारडी हॅपी अरे बर्थडे. काय आहे? वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला वा वा मॅडम हॅपी बर्थडे. वा 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 कसं आहे ना माझा वाढदिवस आहे त्यामुळे मला माझा वाढदिवस पोलीस बांधवांसोबत सेलिब्रेट करायचा होता म्हणून मी खास इथे तुम्हाला भेटायला आले. अरे वा 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 याला म्हणतात खरे नागरिक तुझ्या नागरिक पाहिजे. सुजान बरोबर हा, अरे बरोबर ओळखलाय बरोबर ओळखलाय हा हा तुम्ही केक आणलाय केक हा? अर्थात का नाही हे बघ, वा 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 मी माझा बर्थडे इथे तुमच्या सोबत सेलिब्रेट केला तर चालेल ना हरकत नाही अहो ना तुमची? का नाही चालणार काही जण चालेल चालेल काय साहेब चालेल ना मी मी अच्छा साहेब गात आहेत जरा हे दे रे ऐक ना तू घरी चल मी म्हणजे आपण घरी जाऊन एक आता काही प्रॉब्लेम आहे मोरे हा? कदम माझा बर्थडे मला इथे पोलीस बांधवांसोबत सेलिब्रेट करायचा आहे तुमच्या सरांना काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे म्हणजे नाही हरकत नसेल म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर बाई मी जाते मग परत नाही नाही जाते का? ओ साहेब कशाला फालतू करता? कपडे धुते बे. केक आणले कन्नीला. अरे केक किती दिवसांनी आणले आपण सगळे कापू खाऊ तोडा सगळ्यांच्या पोटात आहे आम्हाला बरं वाटतं कसं नाही तुला चालेल मला चालेल तुला चालेल मला पण चालेल चालेल. बघा मेजॉरिटी आमची सगळ्यांची तुम्ही कापा कदम थांबा जरा थांबा काय झालं? जरा थांबा काय रसिका ऐक ना म्हणजे माझ्या शपथ लक्षात होतं मी हे करणारच होतो साहेब एक रसिका मी येणारच होतो एक मिनिट तुम्ही मॅडमला ओळखता बायको आहे माझी कशाला ही तुमची बायको आहे सॉरी पहिल्यांदाच आमच्या या पोलीस स्टेशन मध्ये महिला नागरिक मॅडम वहिनी काय आल्या. काय मरताय जीव जाईल ना कशाला महिला नागरिक मॅडम वहिनी? एक बोला ना काहीतरी हा तर तुम्ही वहिनी आमच्या पोलीस स्टेशन बद्दल आल्याबद्दल आम्हाला जाम भारी वाटलंय ए, जा तुला सोडला जा. ओके ए, बसतो काय बस इकडे काय हो
खुश झालं म्हणून सोडाल त्याला? कदम मोरे काय होत काय सोडायला निघाले होते. त्रास होतोय का कोणाला? मी इथे बर्थडे सेलिब्रेट करायला आले म्हणून त्रास होतोय. ऐक हे बघा हे कदम मोरे आणि तुम्ही कोण? पाकिट मारतात तू. पाकिट मार दत्तू माझा बर्थडे सेलिब्रेट करायला तयार आहेत. ऐक मी माझा केक घेऊन आले. तर अगं नाही, मला मी cake- तेच सांगतोय, आपण जाणारच होतो. मी तुला आता पिकअपच करणार मोरे. हा. ते MH रेस्टॉरंट आहे ना, तिथे रिझर्वेशन करा पटकन, आपण डिनरला जातो. एक्सक्यूज मी, तुम्ही कसलं प्लॅनिंग करताय? कुठे जायचं काय प्लॅनिंग? मी माझा बर्थडे सेलिब्रेट करायला इथे आले. ऐक ना, रसिका, तुम्ही मला- तुमच्या बायको बद्दल काय सांगताय मला? ऐक ना रसिका, मला माहितीये तू हे टोमण्यात बोलतेस, मग आपण करूया ना. मी टोमणा टोमणा नाही, मी- वाटतोय का तुला? आय मीन तुम्हाला? नाही मी जस्ट पोलीस बांधवांबरोबर माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आले. टोमणा असं मध्ये मध्ये काय येताय तुम्ही? मला माझा बर्थडे सेलिब्रेट करू द्या ना प्लीज. अगं पण ठीक आहे, विसरतात नाही. अरे विसरलात तुम्ही, सांगा विसरलात तर बायकोचा वाढदिवस. तुम्ही नाही कधी विसरत? मी तुमच्या बायकोचा वाढदिवस सांगा. माझ्या बायकोचा वाढदिवस 12 डिसेंबर, पूर्ण थंडीचा महिना. बुधवार होता, बुधवार. त्या दिवशी बरोबर सकाळी 6:30 वाजता राधाबाईंना ऍडमिट केलं होतं. राधाबाई कोण? माझी सासूबाई, स्वर्गीय सासूबाई. त्यांना ऍडमिट केलं. बरोबर 8:30 वाजता त्यांना कन्यारत्न झालं. ती माझी बायको मोनालिसा. काय? तुमच्या बायकोचं नाव मोनालिसा आहे म्हणजे काय? का? काय म्हणजे काय? गरीब माणसाच्या बायकोचं नाव मोनालिसा असू शकत नाही. खरं म्हणजे तिचं नाव मंदाबाई होतं, पण मी मोनालिसा केलेलं आहे. पण का? का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यांची बायको आहे, त्यांच्या बायकोचं नाव काय असावं तुम्ही काय ठरवणार? त्यांनी त्यांचं ठरवलं, तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कशाला प्रॉब्लेम पाहिजे? आणि बघा काय आहे, तिचा कुठं जन्म झाला, कधी झाला, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. कळलं ना तुम्हाला? पण का? त्यांनी किती एफर्ट्स घेतलेत बघा त्यांच्या बायकोचा बर्थडे लक्षात ठेवण्यासाठी. हं? तुम्हाला साधी तारीख लक्षात ठेवायला एवढा घाम सुटलाय, वार आणि वेळ लक्षात ठेवायला तर म्हणजे सोडूनच द्याल सगळं. आंघोळच करावी लागेल त्यांना. हो ना. हे बघा, असं नाहीये, एखाद्याच्या बाबतीत होतं. तुम्हाला लक्षात आहे तुमच्या बायकोचा वाढदिवस? मॅडम हा लक्षात या बघा, गोंधूनच घेतली मी तारीख. टॅटू केला तुम्ही? हा ए माकडा, उलटी लिहिली असती. मग मी ती आरशात बघतो ना अशी. रसिका, ऐक माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपण एक काम करूया, मी पटकन फ्लाईटची तिकीट बुक करतो, आपण गोव्याला जाऊया. आठवड्याभर सुट्टी टाकतो, गोवा फुल एन्जॉय करूया. तुला पाहिजे तेवढी शॉपिंग कर. त्यापेक्षा वाढदिवस लक्षात ठेवणं सोपं होतं नाही का? हे म्हणजे बरोबर आहे, करेक्ट आहे. बरं. हा, पण Excuse me. आता थांब रे बाबा, नंतर ये जा. सर प्रसाद खांडेकर सरांनी त्यांची वाईफ रसिका मॅडम साठी हा केक मागवलाय. मी केक मागवलाय? हा केक तू मागवलास? मी केक मागवलाय? केक मागवलास? मी केक मागवलाय? अरे ए बाळा, हा बघ मी मागवलाय केक. मग जस्ट मी हे बघ, आम्ही सगळे मिळून प्रँक करत होतो, लक्षात होता. सर मी काय बोलू नका, आता गप्प बसा. सगळं झालं, शांत बसा आता. अरे लगेच इथं केक कापूया लगेच. नाही, वाढदिवस साजरा सरकारी वास्तू आहे, सरकारी वास्तूत खासगी समारंभ करायचे नाही. हो पण मला मी उद्या घरात घेऊन येतो. एक काम कर रसिका, वरची आपण घरी प्लेट जाऊन दोघं गबे आपण दोघं मिळून सेलिब्रेट करूया. तू गाडीत बस, मी 2 मिनिटात आलो. हो, चालेल. लगेच आलो. येस आवडलं थँक्यू तुला? फॉर द सरप्राईज. आलो, लगेच लवकर ये प्लीज, लवकर ये. आलो. मोरे मोरे थँक्यू सो मच. मोरे वाचवलात, पटकन ऑर्डर केला. थँक्यू सो मच. काय केलं? ऑर्डर केलात केक, म्हटलं मग थँक्यू. मी कुठं ऑर्डर केला केक? मी नाही केला. ए, मी नाही बा. कदम वाटतात एवढीशात पण सॉलिड आहात तुम्ही कदम. थँक्यू सो मच कदम. अरे नाही सर, मी केक नाही मागवला. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगणार होतो कोणी केक मागवलाय सर, तर तुम्ही लोक गप्प. मी बोललो मग ठीक आहे, मी गप्प बसतो. केक मागवलं कोणी? हेच काय केलं सर मी मागवला केक. ए पकड मार. सर तुमचे पर्सनल घरचे भांडणं बघून सर थोडा काली माझा इमोशनल झाला सर. काय सांगतोय? मी मागवलं सर. अरे लगेच मेसेज केला. अरे वा वा. भाऊ वाचवलं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच सर. भारी वाटलं. थँक्यू सर. येऊ का सर? हा? येतो. अरे जा बाळा. थँक्यू सर. ए चला, हा. याला 8 टाका. आत कशाला टाका? काय आत टाका, आत टाका, आत काय टाका? त्यानं चांगला केक तुम्हाला वाचवला आणि बायको समोर केक मागवला आणि त्यानं. आत काय टाका? हा? पाकिट कुठे माझं? कळलं तुम्हाला सर? कळला म्हणजे मिठी मारता डायरेक्ट पाकिट काढशील? पाकिट दे.
पाकिटे आतून व्यवस्थित तुडवा. चला चल नाही सर केक मागवतो मी सर. सर केक मागवतो.